इकडे जाजो, इकडे हा, तिकडे नको जाजो, इकडे हां, अजून इकडे 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 बस बरोबर. चाल सरळ. ओके. पा लय ऐकते माझ्या हे सायकल तर. जिंदगी एक सफर है सुहाना, कल क्या होगा एक इसने जाना. हे पाहू शकता मस्तपैकी फोडणीचा भात झाला आणि स्पेशल आपल्या विदर्भ बरोबर हो. आणि मस्त मी तुमच्यासोबत भात खवरलो, खरंच खूप मस्त वाटलं कारण की आपल्या विदर्भावरून मंडळी भेटले, खूप मस्त वाटते. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या काय नवीन ब्लॉगमध्ये, दत्ता MH28 ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो काल रात्रीचा मुक्काम आपला अशा ठिकाणी होता मस्तपैकी, पाहू शकता मस्त टेंट लावलं होतं. आणि आम्ही ना परमिशन विचारली त्या हॉटेलवाल्यांना की आम्ही तिकडे टेंट लावू काय, पण त्यांचीच तिकडे मोठी हॉटेल आहे आणि हे इथं मस्तपैकी छोटे छोटे ह्यात रूमा आणि हे पण त्यांचंच आहे. तर ते म्हणले तिथं न लावता तुम्ही इथं लावा. मित्रांनो ते आहे ना बोलक्याचे बोरं पण विकल्या जातात, तशीच गोष्ट आहे मित्रांनो. मस्त याच्यासोबत गप्पा करत राहिलो, मग विषय ओके होऊन गेला आणि त्याने डायरेक्ट आम्हाला इकडे अंदरे आतमध्ये टेंट लावू दिलं. ते तरी बरं झालं, काही म्हणा अंदरे सेफ जागा आहे, काही विषय नाही, बाया पण सेफच आहे म्हणा, काही टेन्शन नाही तसं. बाकी आपण जंगलात राहणारे माणसं आपल्याला काय आहे, पण तुमच्या वाहनात नवीन टी-शर्ट घाललं कसं दिसते नक्कीच कमेंट करून सांगा. बाकी लवकरात लवकर टेंट उचलतो आणि निघतो. सायकल कुठे, सायकल ती आहे. तर मित्रांनो या साईडला आपण इथं सायकला उभ्या केला आणि असं मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण म्हणे मी या वातावरणाले. बाकी तुम्ही काही म्हणू शकसान तर अजून म्हणा, तर एवढं चांगलं वातावरण आहे मित्रांनो खरंच. बाकी आता आपण इथं चहा घेतला आणि कालचा विषय असा झाला, काल यांनी खूप म्हणजे कमी गोड चहा बनवला होता. आज त्यांना म्हणलं तुम्ही काही करा, चांगला ते चहा बनवा. ते म्हणले भाई जी 4 लोगों का चाय जितने बनता है उतनी शक्कर इसमें डाल दी. ठीक है, कोई दिक्कत नहीं. अंकल जी मस्त मीठी बनाना चाय. हाँ ठीक है बिल्कुल. मित्रांनो आपल्याला सर भेटले. सर जी आप कहाँ से? दिल्ली से. ओके, बहुत सही लगा आपसे मिलके. और ऐसे राइडर रुकते हैं ना तो बहुत और भी अच्छा लगता है, मोटिवेट लगता है सर जी, क्योंकि ऐसे लद्दाख के रास्तों में तो कोई नहीं रुकता, इसकी वजह से. बहुत से. आप सोलो राइडर है सर? मैं एक्चुअली ग्रुप के साथ हूँ, बस एक तो सोलो ही कर रहा हूँ. ओके, 2-3 लोग हैं जो पीछे घूमना चाह रहे थे, बट मेरे को अकेले निकलना था. ओके बिल्कुल बिल्कुल, अकेले रहना भी बहुत सही रहता है, कोई दिक्कत नहीं. जा रहे हैं अभी आप कहाँ जा रहे हो सर जी? आज ले जाने का प्लान. आप तो आराम से पहुँच जाएंगे कारगिल से, आगे कुछ नहीं है. हाँ पहुँच जाएंगे. आप लोगों को थोड़ी शक्ति चाहिए होगी. अरे कोई नहीं भाई, भगवान जी हमारे साथ शक्ति दे सकते हैं भाई. जो जिस इंटेंशन से आप आए हो आप डेफिनेटली कर पाओगे. बिल्कुल. और आपका नाम है पूछा? मेरा नाम दत्ता. दत्ता बहुत ठीक है. बहुत अच्छा लगा आपसे मिलकर भाई जी. ऑल द बेस्ट. थँक्यू भैया. किलोमीटर बाकी आपण रस्त्याने लागलो मस्तपैकी. आता आपल्याला थोडा उतार भेटला आणि उतार पण असा भेटला की हात सोडून सायकल चालवली तरी चालते. पा इकडे जाजो, इकडे हा, तिकडे नको जाजो, इकडे हां, अजून इकडे 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 बस बरोबर. चाल सरळ. ओके. पा लय ऐकते माझ्या हे सायकल तर. पुढे आता ब्रिज येऊ राहिला. बाकी एक नंबर असं वातावरण आहे आणि खरंच मित्रांनो खूप मस्त वाटते असं ट्रॅव्हलिंग करताना. बाकी हा काही स्टर्न गिन नाही बरं, हा सोडून म्हणून राहिलो मनसान टर्न आहे. विषय असा आहे की हँडल जाम झालं, त्याच्यानं सोडला होता हात. चला मग आता मस्तपैकी जाऊया. तेव्हा तिकडे छोट्या गाड्या दिसतात, तो रस्ता आहे बघा, ते छोटीशी गाडी दिसू राहिली. तडून आलो मी आता इथपर्यंत. आता इथून कारगिल आहे फक्त आणि फक्त 20 किलोमीटर. अरे बाप, सगून बसून एका घंटे अंदर 10 किलोमीटर काढलं, कारण की उतार होता मित्रांनो आणि खूप मजा आली काढायला, भारी वाटून राहिलं. बाकी असं जर हे वातावरण पाहसाल तुम्ही, एवढं कोरडं आहे इकडे. मी सांगतो की ब्लॉग करताना मला काही वाटून नाही राहिलं, कारण की मी धीरे धीरे वातावरण पाहत आलो. पण तुम्ही जेव्हा हे ब्लॉग पाहसाल ना तेव्हा तुम्हाला खरंच वाटेल की कशा ठिकाणी येत आत्ता एकदम जबरदस्त. चला स्वतःवर असं प्राऊड होऊ राहिलं की मी लेह लद्दाखला चाललो मित्रांनो आणि लय भारी वाटू राहिलं मला. 11,000 12,000 फुटावर वर आहो मी. कमी नाही आहे, 12,000 फूट मित्रांनो, जोक नाही, मजाक नाही. चला अजून ते 19,500 फुटावर जायचं आहे आपल्याला. ला 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 डंगना डंग डंगना डंग डंगना डंग. मजा येऊ राहिली पण आता या रस्त्यावर. अजून ते भाऊ आपल्यासोबत, पण भाऊची सायकल नॉर्मल आहे, पण भाऊ तरी बी एक नंबर. मी सांगतो कट्टर महादेवाचे भक्त आहे आणि खूप मस्त प्रवास उराला त्यांच्यासोबत. मग आपला दोघे जणांचा रस्ता सेम आहे म्हणून सोबत चाललो. मित्रांनो एकदम खतरनाक नदी आहे. मी सांगतो म्हणून नका ऐकू, तुम्ही बी पहा. तर आता सध्या ग्लेशियरचं पाणी हे म्हणजे ग्लेशियर पगळू राहिलं आणि ज्याचं ते पाणी आहे ते या नदीला वाहू राहिलं आणि एवढं खतरनाक थंड पाणी आहे मित्रांनो हे की खूप जास्त. बाकी
अशा एक वातावरणाचा मजा बी वेगळा आहे मित्रांनो. हे पहा वर काहीतरी आर्मी कॅम्प किंवा काही बनेल आहे पहाडाच्या वर. अजून तिकून बी रस्ता आहे, या मोठ्या डोंगराच्या वरून बी रस्ता आहे. प्रत्येक ठिकाणी अलगच मित्रांनो. खरं इंडियन आर्मीचं सल्यूट आहे आपल्या. अशा ठिकाणी मित्रांनो पोहोचतात बेकार का. आणि इकडे मी सांगतो एवढ्या आर्मीच्या गाड्या दिसतात, खूप जास्त, खूप खतरनाक. चला आता सध्या तर अशा रस्त्यामधून आपण चाललो, बाकी रस्ता खूप खतरनाक आहे भावांनो. जी प्रेमाची यूट्यूब फेसबुक इंस्टा फॅमिली, हे पाहू शकता तुम्ही लेह लडाख 225 किलोमीटर फक्त. आणि 225 किलोमीटर माझ्यासाठी काहीच नाही, पण पाळामध्ये खूप जास्त आहे. मेन गोष्ट म्हणजे कारण की पाळात 25 किलोमीटर काढायला बी दिवस लागते कधी कधी, पण कधी कधी तर 100 किलोमीटर निघून जाते. कारण की ढला नसते, 25 किलोमीटरचा चढ असते, म्हणून असा विषय. आज सकाळपासून कमी जास्त आज 25 किलोमीटर काढला आतापर्यंत. आता 12 टाईम झाला आणि खूप मस्तपैकी आता अशा लोकेशनवरती पोहोचलो. आणि मित्रांनो सगळं सोखेल दिसू राहिलं जिकडे तिकडे, एकदम सोखेल. असं हिरवा कुठेच नाही, फक्त मोजकंच कोण्या ठिकाणी आहे. व हा टापू दिसते हिरवा, बाकी वर सगळं वायलच. कारण की बर्फ पडते तोही डिसेंबरमध्ये, आणि डिसेंबरमध्ये इकडे येणं शक्यच नाही आहे. बाकी पाहू, जर महादेवाची इच्छा असली तर आपण परत बी इकडे येऊ. रस्त्याने आलो, थोडासा उतार चढ लागला, चढ उतार. बाकी आता मस्तपैकी आता बिस्किट खाऊ आपण. बसायला जागा आहे म्हणून, आणि बसायला पण चांगली जागा आहे की घसरणार विसरणार नाही. वरून काही पडलं तर पडलं, पाहून घेऊ, लोड नाही घ्यायचा. चांगलं वाटलं ना आधी वातावरण, थंडीगार हवा मस्तपैकी. मित्रांनो इथं 2 नद्यांचा संगम होतो, आणि 2 नद्या कोणकोणच्या आहेत मला माहीत नाही. हे श्रीनगरमधून कारगिलच्या मागे 5 किलोमीटर अगोदर या नद्या लागतात. जर कोणाला माहीत असेल तर कमेंट करून मला सांगा, जेणेकरून मला बी माहीत व्हा हे कोणतं नदी आहे, कोणचं काय आहे. तो पण भारी आहे. अरे इकडून मी पाणी येऊ राहिलं, इकडून पाणी येऊ राहिलं, आणि मधात म्हणून म्हणजे मोठी नदी होऊ राहिली तयार. बाकी आता सध्या आपण कारगिलच्या थोडं मागे आहे. कारगिल लवकरच पोहोचू, पण कारगिल ते लडाख ॲडव्हेंचर आहे भाई, खरंच खतरनाक ॲडव्हेंचर आहे. बाकी मला तर सगळंच ॲडव्हेंचर आहे माझ्यासाठी. बाकी हे पहाड पहा, सगळं मजा येऊ राहिली, एक नंबर. महादेवा फक्त राईट सुखरूप जाऊ दे, मस्तपैकी मजेत एकदम एन्जॉय करताना, टेन्शन नाही. वाव काय नजारे, ये मौसम, ये नदी के किनारे, ये कोणची हवा. आपण सध्या आता पोहोचलो कारगिलमध्ये, आणि कारगिलमधले घरं कसे आहेत एकदम म्हणजे वेगळे आहेत. कारण इकडे खूप जास्त बर्फ पडते डिसेंबरमध्ये, म्हणून याची जे घराची म्हणजे स्ट्रक्चर बनवलं आहे की जर घरात बर्फ पडला तो घसरून खाली आला पाहिजे, त्याच्यावर नाही थांबला पाहिजे. त्या ह्याच्यानं हे पहा कसं बनवलं आहे हे घर, एक नंबर जबरदस्त. तेव्हा ते तिकडे, आणि सगळं वाळवंट आहे मित्रांनो. हे पहा सगळं कोल्ड डेझर्ट, आणि त्याच्यामध्ये हे असे घरं बनवलं ते ना. ते पहा ते तिकडे झाले, हे झाले, हे हॉटेल आहे म्हणा. बाकी वरचे घरात ते तिकडले, ते हे इकडे. बाकी कुठे जे मोठे आहेत मित्रांनो ते 3-4 मजली ते हॉटेल आहेत. बाकी ते घर आहेत. आणि इथं जे हॉटेल आहेत की त्याच्यावर पहिले म्हणजे वरूनच पाट्या लिहिलात मोठमोठ्या हॉटेलच्या. तेव्हा ते तरी हॉटेल. आणि हा खालून एक रस्ता जात होता, आणि हा वरून एक रस्ता जाते. हा रस्ता असा फिरून डायरेक्ट निघते लेहसाठी. आणि लेह इथून आहे मित्रांनो 210 किलोमीटर. 210 जास्त आहे यासाठी काय माहिती जातं पुढे समजेन. जर जास्त चढ लागला तर जाम आहे, आणि कमी चढ लागला तर लवकर पोहोचून जाऊ. माझ्या होट पाकाशी सोकले एकदम थंडीनं उरले डायरेक्ट. आता आपल्याकडे मले मा हिशोबाने एक 30-35 किंवा 40 डिग्रीपर्यंत काहीतरी तापमान असेल, त्याच्यापेक्षा थोडं कमी जास्त असेल काहीतरी. पण इकडे म्हणजे मी सांगतो रात्री डायरेक्ट मायनस जाते, आणि सकाळी म्हणजे रात्रभर आणि सकाळ थोडी मायनस जाते. बाकी ऊन तपते दिवसभर, तर त्याच्यानं काही ओके असते, काही टेन्शन नाही. बाकी असा विषय मित्रांनो. सध्या आपण पोहोचलो श्रीनगर, अरे कारगिल रे बाबा, कारगिलमध्ये. तर मित्रांनो हे पहा, आता तुम्हाला ते नदी दाखवतो, ते पण नदी, त्या नदी आहे तिकडून एक पूल आहे, त्या छोट्या पुलावरून आपण असे फिरून आलो, आणि असा पुरा राऊंड घेऊन खालून डबल वर या साईडने इकडून आलो. इकडून आता परत एक राऊंड घेऊन वर जावं लागते. तर हे कारगिल सिटी, आणि खरंच खूप खतरनाक आहे मित्रांनो. इकडे सगळं म्हणजे तिकडल्या साईडले तरी हिरवं दिसू राहिलं, तिकडल्या साईडले हिरवं दिसू राहिलं, पण इकडल्या साईडले हिरवं नाही आहे. बाकी हे सगळं म्हणजे असं डायपुरी मातीच आहे असं म्हणलं चालते. बाकी एवढे सुखे पहाड मी पहिल्यांदा पाहिले.
आपल्याकडे सगळे हिरवे हिरवे पहाड असतात आणि इकडे सगळे सुकेल पहाड आहेत. काहून इकडे डिसेंबरमध्ये एवढा बर्फ पडते मित्रांनो, खतरनाक बर्फ पडते. चला, एक नंबर मस्त वाटली सिटी. आणि सिटीत आपण फिरलो नाही पहिली गोष्ट तर जास्त, थोडंफार जे रस्त्यानं फिरलो तेच. ते मी वर चढलो लडाख रस्त्यानं, सगळ्या घाटगीट सगळं चढून झालं तर प्लेन रोड लागला. अडी हॉटेल दिसली, अडी म्हणलं काहीतरी जेवण करू, अडी राजमा चावल घेतला मी. आणि विषय असा झाला अडी तेवढी पाण्याची खरंच मित्रांनो खूप जास्त शॉर्टेज आहे, म्हणजे पाणीच नाही आहे अडी. हे म्हणतात आम्हाला खालून विकत आणायला लागते बोरवेलचं पाणी, बाकी विकत आणून आणि मग आम्ही इकडे हे करतो, म्हणजे इकडे पाणी नाहीच आहे. भाई इधर बोरवेल को पानी नहीं लगता, ट्यूबवेल यहाँ नहीं निकलता है। ये एक्चुअली क्या है, दोनों साइड से दरिया है। हाँ हाँ हाँ. तो ये ऊंचाई पर है, यहाँ आप जितना भी नीचे ट्यूबवेल जाएगा 200-300 फुट इस एरिया में नहीं निकलता है। बाकी आप ये एरिया छोड़ के आपको हर जगह नलके का पानी मिलेगा। ओके जी. ये एरिया जो है यहाँ पर नहीं, यहाँ सिर्फ ये जगह जो है ना, दोनों साइड से दरिया, इधर से दरिया, इधर से दरिया, ये बीच में मतलब चट्टान है ऐसे. चट्टान जैसे करे। ठीक तो है. यहाँ पर आप थोड़ा बहुत 1-2 फुट खोदने के बाद बजरी निकलेगा, जिसका लैंटर लगता है, पिलर लगता है। ओके ओके ओके. बिल्कुल शुद्ध साफ हुई बजरी। तर मित्रांनो याचं जसं म्हणणं आहे असं की रेती लागते अडी पानी नहीं लागत, पानी खाली है, खालून विकत आणतात. तो भैया कैसे मिलता है आपको पानी, एक टैंकर का कितने लेते हो? भाई देखो यहाँ पर पीएचई वालों का सुविधा है। हाँ. पीएचई वाले यहाँ पर पानी लाते हैं, हमको महीने का 100 रुपये लेते हैं, वो अल्टरनेट 200 लीटर। तर मित्रांनो त्या हॉटेलवरून आपण जेवण करून पुढे निघलो कारगिलच्या, आणि इथला नजारा पहा रे एक वेळ. हो भाई साफ. तुम्ही म्हणता याच्यात काही विशेष आहे, हे आपल्या गावाकडे बी आहे, पण हे जे चढात की मित्रांनो ते आपल्या गावाकडे नाही आहेत. हे नॉर्मल दिसणार रस्ता आणि सगळं टॉप गिअरवर सायकल, सगळे लोवर, शक्यच नाही. एकदम जाम जाते जाम. हे बघा आता विषय असा उरायला, आपल्याला लेहला पोचायला लागतं 3-4 दिवस. तडून पँगॉंग लेक कमी जास्त पाहू आता काय होते तर. पण हा जो रस्ता आहे मधातला डेंजर आहे असं म्हणतात, पाहू किती डेंजर आहे तर. कारगिल की और लद्दाख के बीच में का रास्ता हे बहुत ही खोंखार काहीतरी म्हणतात. हे बला डेंजर, उसमें कुछ भी हो सकता है, पर हमारे साथ कुछ नहीं हो सकता क्योंकि हमारे साथ हमारे भोले बाबा है. आता हे नजारे पायी कळले, एक नंबर जबरदस्त. आणि असं वातावरण आहे की नाही खतरनाक, काय वातावरण आहे मित्रांनो इकडलं, एक नंबर. सगळे पहाडच पहाड, बाकी वातावरण सगळं तुम्हाला सांगून राहिलो. पण आता एक गोष्ट आहे की कुठं जागा भेटेन ती माहीत नाही आणि कुठं थांब्यास ती माहीत नाही. आणि तरी पण मी या वातावरणाचा आणि निसर्गाचा आनंद घेऊन राहिलो. किती मस्त वाटत हे मला, विचार करा तुम्ही. बाकी आता दत्त्या तुले उतारला गेलाय, जेव्हा चढ लागला तेव्हा समजून तुले काय आहे. काही वांधा नाही, भेट नाही मी. चला आता सायकल चालू. ओके. डुंग 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 डुंग. चलो बढ़ फिर आगे. तर श्रीनगर आणि लेहच्या मधात जो हा रस्ता आहे मित्रांनो, हे मोठे मोठे डोंगर असे वाटतात की रेतीनं बनेल आहेत. पाहू शकता, असं वाटते की हे सगळी रेती आहे आणि रेतीचे डोंगर आहेत. आणि एवढे जबरदस्त दिसतात हे पहा. बाकी अशा रस्त्याने तुमचा भाऊ पायदल चालला सायकल लोटवतो. बाकी चालते सायकल चालवायचा काही विषय नाही. असं वाटलं सकूनपासून चालू बोर झालं काम. बोर म्हणजे तो बी एक आनंदच आहे पायदल चालण्याचा आणि सायकलवर फिरण्याचा. बाकी असं वाटलं की चला थोडी सायकल ढकलत जाऊ, तर ढकलत चाललो. बाकी मजा आहे भाऊ, मज्जा एक नंबर. या तुम्ही बी इकडे लदाखले, और नको आजा भाऊ, साईडनं जा. हो 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 हो, जिंदगी एक सफर है सुहाना, कल क्या होगा किसने जाना. ओए 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 ओ ओए 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 ऊ. हे बावर कसं आहे तर. अरे बापा रे, आता पुढे एक गाव येणार आहे,
या गावाच्या अगोदर आपण कुठेतरी मुक्कामीचं पाहू जर जमलं असतं, नाहीतर मग चालत राहू चालत राहू चालत राहू चालत राहू. तुम्हाला समोर एक गुफा दिसून आली, हे बाय गुफा. मग तिकडून असा रस्ता खाली यायले डबल वर जायले काहीतरी अशी मित्रांनो की ती त्याच्यामध्ये चढत असेल. जर गावातले लोक असते तर अशा ठिकाणी कोणी जाणार नाही. बाकी वर तर शेती किती बी नाही कोणाची की जातील म्हणून. पहा त्या गुफेत काहीतरी असू शकते. आणि अशा ठिकाणी जास्त करून अस्वल किंवा बिबट्या हा म्हणजे हेच राहतात. आणि मेन गोष्ट म्हणजे काल आम्ही परवाजी ज्या ठिकाणी थांबलो होतो त्या ठिकाणी ते म्हणत की म्हशी एवढा हे आहे काय म्हणतात त्याला अस्वल, पण ते म्हणजे असे डायरेक्ट हल्ला नाहीत करत किंवा म्हणजे जास्त ॲग्रेसिव्ह नाही, ते रागत नाही आहेत. मेन गोष्ट म्हणजे त्याला छेडलं नाही तर ते आपल्याला काहीच करत नाहीत असा विषय. त्याच्यानं ते गोष्ट बरी आहे. बाकी आपण कुठे थांबू आज ती मला माहीत नाही. सायंकाळचे 7 वाजले, आणखी आपल्याला थांबायला कुठं जागा भेटली नाही. असा काहीतरी रस्ता आहे. पर आपण आहे महादेवाचे भक्त. महादेव आपल्या पाठीशी सदैव आहेत मित्रांनो. 7:21 बिना नेटवर्क, 0 नेटवर्क. बाकी आता पाहू काय होते तो काय होईल. काही नाही, हां काही नाही होत. लवकरच आम्हाला काही ना काही रस्ता भेटेल, एखादी जागा भेटेल, तिथं आम्ही आज मुक्काम करू. आणि पुढची अपडेट तुम्हाला देतो तिथे गेले. लवकर. आता जातो आम्ही पुढं. हा थोडा उतार आहे चला. आणि तुम्ही म्हणसान अशा रस्त्यात तुम्ही भेद काऊन नाही. अरे आमच्या पाठीमागे महादेव आहे एवढे मोठे, आम्ही कशाला भ्या. काय विशेष आहे काय माहीत, पण हा पहाड थोडा वेगळाच आहे. असं वाटते सिमेंटाचं हे टाकलं पाणी याच्यावर. वा खतरनाक. तर मित्रांनो आता विषय झाला की आपल्याला डायरेक्ट सायंकाळ झाली. आपण जे टार्गेट ठरवलं होतं आज ते टार्गेट काही पूर्ण झालं नाही. बाकी सायकल आपण इकडे लावली आणि आज आपल्याला आपल्या महाराष्ट्रामधले 2 भाऊ लोक भेटले आणि खरंच त्यांना भेटून खूप मस्त वाटलं. नमस्कार सर. नमस्कार. आणि जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. भाऊ म्हणजे कपल राईड करू दोघी. आणि ते म्हणून मग चला जर तुम्ही टेंट लावत असताना आम्ही पण टेंट लावून कॅम्पिंगचा आनंद घेऊ. म्हटलं काही विषय नाही. आणि एक सरकारी प्रॉपर्टी आहे आता इथं आम्ही टेंट लावतो सगळे 4 जण. बाकी खूप मस्त खरं यांना भेटून खरंच खूप मस्त वाटलं. कारण की एवढ्या बाहेर जर आपलं म्हणलं महाराष्ट्रामधले माणसं भेटले की खूप मस्त वाटतं. आता आम्हाला कमी जास्त 1 महिना 2 दिवस उरायले आज की म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधले जेवढे आपल्या इंडियन आर्मीमधले जेवढे भेटतात तेवढं खरंच खूप खुश होतात भेटून. आणि आम्हाला पण मस्त वाटते. खूप छान वाटलं आम्हाला पण. चला मित्रांनो आता मस्त सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद धन्यवाद. मस्तपैकी आपण इकडे टेंट लावले आणि दादा आणि वहिनी हे मस्तपैकी आता मस्त स्वयंपाक करत आहे. हॅलो. हे बाई यांचे टेंट मस्त इकडे लावले. आणि आता स्वयंपाकामध्ये काय बनवता. मसाले भात विदर्भ स्पेशल. बरं बरं काही बोलसान दादा. छान वाटला तुम्हाला मिळून. खूप आम्हाला असं वाटलं की आमची फॅमिली मिळाली. नाही मेन गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधलं जर कोणी बाहेर भेटलं तर खरंच खूप आनंद होतो या गोष्टी. खूप आनंद झाला. आणि तुम्हाला बिलकुल मानावं लागेल की सायकलनी इतका राईड करून राहिले. बरोबर आवड दादा आपली काही विषय नाही. बिलकुल बरोबर. छान. तर मित्रांनो हे पाहू शकता मस्तपैकी फोडणीचा भात झाला आणि स्पेशल आपल्या विदर्भ बरोबर हो. आणि मस्त मी तुमच्यासोबत भात खवरलो. खरंच खूप मस्त वाटलं कारण की आपल्या विदर्भावरून मंडळी भेटले खूप मस्त वाटते. बाकी काही बोलसान. बिलकुल तुम्ही भेटले तर आम्हाला इतका आनंद झाला की आमचा आनंद गगनात मावत नाही आहे. आणि खरंच आम्हाला असं पहिल्यांदा असं टेंट लावून झोपायचा तुमच्यासोबत अनुभव आला. नाही मेन गोष्ट म्हणजे ते टेंट लावून म्हणजे झोपण्यासाठीच बाहेर निघले होते. त्याला असं कॅम्पिंग करून राहणं होतं पण बाकी आज त्याच्यानं टेंट घेतलाय. मेन गोष्ट म्हणजे आता समजा पुढे जाऊन त्याला चांगली जागा भेटू लवकरात लवकर. नाही अंधार पडायच्या अगोदर आहे ना कुठं पण समजा चला मित्रांनो मस्तपैकी हा भात खाऊ आता.